नमस्कार मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये। तर हा 2024 चा लास्ट व्लॉग होणार आहे आणि मी तुम्हाला दाखवणार गाइस 2024 मधलं जे पण चांगल्या गोष्टी घडल्या आणि वाईट गोष्टी घडलेल्या। तर चला सुरू करू। इथं पा भाऊबीजीचं रेल्वे मध्ये वळणं चालू आहे। तर गाइस मध्ये ना फोन नेणं अलाउड नाही आहे, तरी पण आम्ही चेक करू थोडं, जर जमलं तर नेऊ, नाही तर मग तुम्ही बाहेरून व्ह्यू बघू शकता किती छान आहे। हे बघा, हे आता आम्ही आलेलो आहे सलार जंग म्युझियमला। तर चला जाऊया आपण, मध्ये बोट मध्ये बसलेलो आहे आपण आता। यस यस, बाय। हे बघा गाइस, इकडे एक आहे आणि इकडे एक आहे। ही इथं ना मेन रोडला आलेलो आहे आता। हे बघा गाइस, किती छान व्ह्यू आहे इथून। तर स्टार्टिंग होत आहे आपली चढायची डबल एकदा। तेलंगणा स्टेटची पुरातन काळातली बस आहे। तिकीट घेतलेले आहे, हे बघा आपले तिकीट्स सगळ्यांचे। रात्री आमचा फोन जमा करून घेतला आणि त्यानंतर आम्ही डायरेक्ट आता सकाळी भेटतोय। तुम्हाला दर्शन वगैरे झालेले, हे बघा इथून तुम्हाला मंदिर दिसणार आहे। तर गाइस तुम्ही बघू शकता, हे पूर्ण जे आहे ना मंदिराचा परिसर आहे। आता तर गाइस आपण आलेलो आहे वरती, पण इकडे सगळीकडे धुवाच आहे। तर गाइस हे बघा, हे मंदिराचा एंट्रन्स आहे। आता जाऊया खाली तिरुपतीला। ओके ओके। तर आपण चाललेलो आहे रात्री आता कोल्हापूरला। तुम्हाला माहिती आहे आपण काल आलतो। तर गाइस आता आहे ना आपली आंघोळ वगैरे झालेली आहे। आता आपण प्यायला आलेलो आहे चहा, बाकीच्यांची पण झाली, येता येते चहा पिऊन जाऊ आपण कोल्हापूरच्या देवीचे दर्शन करायला होता। तर ते घेऊन जाऊया आता आपण मध्ये। आणि की काही म्हणजे छान नव्हती। आता इथं विचारून बघू कसं सिस्टम वगैरे आवडलं। तर गाइस हे मूषकराज आहे, इथंच पाय पडून घेऊ आपण पण। तर गाइस दर्शन वगैरे झालेलं आहे। मध्ये ना फोन अलाउड नव्हता, तुम्ही बघू शकता। एकदम मस्त वातावरण आहे आणि हे बघा सरप्राईज। तर गाइस फायनली आपण आलेलो आहे बीचवर, तुम्ही बघू शकता। बाबा गुड नाईट। गुड नाईट। मी तुला 100 रुपये देईन, तू फक्त तिला झोपू घालून टाक। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आता शॉपिंग करण्यासाठी, कारण की आपल्या इथं दीदी सगळे म्हणजे जितक्या पण दीदी आहेत सगळे आलेले आहे। एक रिक्षात बसलेली, एक इथं आहे, सगळे लेकरं पण आपल्यासोबत। जाऊया आपण सगळेजण शॉपिंग करायला। फर्स्ट टाइम खाऊ लागली, तिला विचारू कसं झालं। कसं आहे रे? मस्त आहे, टेस्टी मस्त आहे। तर काही पापड आलेला आहे स्टार्टरमध्ये, पापड खाऊ। मग आपण पनीर भाजी वगैरे ऑर्डर केलेली आहे, ती पण येईन। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। माझ्या मामाच्या घर भरणीला, जे की इथंच राहता संभाजीनगर, है की नाही बेटा? कुची 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 आली, कुची कुची कुची। ते लास्टचे भांडे बाकीच राहता कधी पण। खाती बेटा? हे बघा तिला कसं होतं, मस्त खा वाटतं तिला सगळं। तर गाइस यांना आहे ना इथं साड्या भेटलेल्या एकदम मस्त। नमस्कार
नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही सगळेजण रेडी झालेलो आहे. पप्पा मम्मी तर आपल्यासोबत नाही येते, दीदी सिद्धी आणि मी चाललेलो आहे गाईस सिद्धीच्या गावाला. हां है की नाही सिद्धी? कुठं चाललो बेटा आपण? तुमच्या गावातल्या घरी चाललो. तिथं त्याची तर गाईस फायनली आपण पोहोचलेलो आहे आता. तर गाईस आता आम्ही चाललेलो आहे शेताकडं. दीदी आणि सिद्धी पण रेडी. मी पण आंघोळ केली, मस्त नवीन ड्रेस घातलेला आहे. तर गाईस आपले भाऊजी पण आलेले इथं आणि आम्ही शिजण्याची वाट बघू लागलेलो आहे. कधी शिजन लवकर लगेच आपण भाऊजी कसे लाजताय. ओ गाईस भाऊजीने याच्या आधी पण खाल्लेलं आहे, पण 1 मिनिट पण असं एकटं नाका सोड म्हणते आहे की नाही बबडी? तुला कड्यावर घेऊन येण्याचं का? हो का? तर गाईस आता पावभाजी बनलेली आपली आणि ताटात पण आली. आता खाऊ. गाईस ती खूप जास्त रडते. आपण सेलिब्रेशन नंतर करू, पहिले घरी जाऊ. कारण की गाईस मम्मीने भांडेच नाही धुतले, आमच्यासाठी ठेवले. ब्लॉग मम्मी शूट करू लागलेली आहे. घासू गाईस आपण पटकन भांडे जेवायला बस. तर गाईस आपले भांडे वगैरे घासणं झालेले. हे बघा कशी मस्ती करताय, ही नवीन सायकल. आणि गाईस आपला स्वयंपाक पण इथंच बनवू लागलेला आहे. हे बघा वरण भात पोळ्या. नंदा मी आणि मी निघालेलो आहे आता मंदिरात जाण्यासाठी. आता हे इथं मंदिर आहे. तर गाईस फर्स्टली आपण आलेलो आहे झुडिओमध्ये. कपडे खरंच गाईस खूप. तर गाईस हे होते आपले 2024चे जे छोटे छोटे क्लिप मी लावले होते. तर मी तुम्हाला सांगणार आहे 2024मध्ये आपल्यासोबत 2 गोष्टी अशा घडलेल्या आहे, एक चांगली आणि एक वाईट. तर पहिले चांगली सांगून देतो की मम्मी पप्पाचं गाईस 10 वर्षापासून स्वप्न होतं तिरुपती बालाजीचे दर्शन व्हावं, तर ते कंप्लीट झालं. आणि वाईट गोष्ट ही की जून महिन्यामध्ये मी डेट पण लिहून दिली. जून महिन्यामध्ये आपल्या शॉपमध्ये खूप मोठं पाणी गेलं. ती एक वाईट म्हणजे गोष्ट होती आमच्यासोबत घडलेली. तर पप्पाला विचारू 2024 कसा वाटला? 2024 हे वर्ष सुरुवातीचं वर्ष आमचं खूप छान चाललं होतं, पण अचानक जून महिन्यामध्ये आमच्यावर संकट कोसळल्यासारखं झालं. एक पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळं आमचं दुकान अक्षरशः उद्ध्वस्त झालं. त्यामुळं आमचं शेवटचं 2024 वर्ष हे थोडंसं वाईट गेलेलं आहे. बाकी सर्वस्वी चांगलं आहे. मात्र 2024चं शेवटचं वर्ष मध्ये आम्ही तिरुपती दर्शनासाठी गेलो होतो. तिकडनं आल्यानंतर आम्हाला एक व्हील पॉवर मिळाल्यासारखी झाली. एक मनात आत्मविश्वास जागा झाला आणि परत आम्ही आमची दुकान पूर्वीसारखी रिकवर केलेली आहे. तरी बघू आता 2025 हे वर्ष आम्हाला कसं साथ देतं ते. तर गाईज मी करतो ब्लॉगचा एंड. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय. आणि गाईज नक्की सबस्क्राईब करून जा.